आज धन्वंतरी हॉस्पिटल म्हसवड येथे गुडघ्याचं कृत्रिम सांधारोपणाची शस्त्रक्रिया प्रथमतच यशस्वीरित्या पार पाडली गेली. गुडघ्याचे जास्त प्रमाणात असणारे दुखणे असल्यामुळे चालता न येणारा रुग्ण या दवाखान्यात उपचारासाठी आला होता. सदर रुग्णावर औषध गोळ्या वगैरेंनी उपचार करून तो बरा होण्याच्या पुढे गेलेला असल्यामुळे त्याचा सांधा बदलण्याचा निर्णय घेतला गेला आणि त्यानंतर तो सगळा सांधा आणि ती सगळी यंत्रणा आणून भूल देऊन त्याला कृत्रिम सांधारोपण यशस्वीरित्या पूर्ण पार पाडले गेले. यामुळे त्याला आता उद्यापासून पूर्ण वजन टाकून दुखणं अजिबात पूर्णपणे गेलेलं असेल आणि त्याला चालता येईल आणि त्याला त्याचं आयुष्य नॉर्मलप्रमाणे जगता येईल. आज जो आम्ही सांधा वापरला त्याच्यामुळे या भागातील लोकांना एक नवीन दालन उघडलेलं आहे की ज्यामुळे ज्या कारणासाठी लांब गावी लांब पुण्याला किंवा मोठ्या शहरात जावं लागत असेल अशा प्रकारची शस्त्रक्रिया आता धन्वंतरी हॉस्पिटल म्हसवड येथे होऊ लागली आहे आणि लोकांना निश्चितच त्याचा भविष्यात लाभ मिळेल आणि लोकांच्या गुडघ्याच्या दुखण्यावर त्याचे उपचार होतील. एक्झॅक्टली आम्ही आता कुठल्या कंपनीचं ते बसवलं आणि ते नक्की काय असतं याबाबत त्या कंपनीचे मॅनेजर प्रमोद जाधव आहेत, ते पुढची माहिती देतील. नमस्कार, माझं नाव प्रमोद वसंत जाधव, झोनल सेल्स मॅनेजर शर्मा ऑर्थोपेडिक इंडिया. आज आपण धन्वंतरी हॉस्पिटल येथे अँटाईज टू हायफ्लेक्सनी असं वापरलेलं आहे आणि हे ऑपरेशन करण्यासाठी आपल्या एरियातले प्रसिद्ध डॉक्टर नागेश नाईक सर आले होते आणि गरजूंनी या एकदा पुन्हा घेऊया प्लीज. कट करता येईल ना? ओके. अँटाईज टू हायफ्लेक्सनी हा 145 डिग्रीपर्यंत फ्लेक्शन देऊ शकतो आणि अफोर्डेबल आहे, हा महागडा नाही आहे आणि गरजूंनी या इम्प्लांटचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा. मी डॉक्टर चंद्रकांत साबळे, धन्वंतरी हॉस्पिटल म्हसवड यांचा ओनर. गेली 36 वर्षे या म्हसवड नगरीमध्ये मी रुग्णांना सेवा देत आहेत आणि दिवसेंदिवस येणारी जी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे त्याचा मी अतिशय चांगल्या पद्धतीने वापर करत आहोत. आजच म्हसवडसारख्या ग्रामीण भागामध्ये देखील सांधेरोपण म्हणजे गुडघा सांधा आणि खुब्याचा सांधा ही प्रत्यारोपण करण्याची जी प्रक्रिया आहे ही धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आपल्या पश्चिम महाराष्ट्रातले प्रसिद्ध सांधेरोपण तज्ज्ञ डॉक्टर नागेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पार पाडलेले आहे. या ठिकाणी जे गरजू रुग्ण आहेत त्यांनी या हॉस्पिटलमध्ये येऊन त्याचा लाभ घ्यावा. योजनेअंतर्गत बसणाऱ्या रुग्णांना देखील आम्ही अतिशय अल्प दरामध्ये किंवा मोफत सेवा देण्याचा प्रयत्न वेळोवेळी केलेला आहे. त्याचप्रमाणे ह्या हॉस्पिटलमध्ये ज्या गोष्टी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीमध्ये आले की ज्या लेप्रोस्कोपीद्वारे उदाहरणार्थ पीसिनियल म्हणजे किडनीतील खडे काढणे, मूत्राशयातील खडे काढणे किंवा प्रोस्टेटसारखे ऑपरेशन असेल, अपेंडिक्स असेल किंवा पित्ताचे जे खडे असतील अशी सर्व प्रकारची ऑपरेशन देखील दुर्बीणद्वारे केली जातात. कारण त्याचे होणारे फायदे तोटे हे रुग्णांना आम्ही वेळोवेळी समजावून दिले जातात. कारण ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचा फायदा असा होतो की रुग्ण कदाचित 2 ते 3 दिवसामध्ये घरी जाऊ शकतो. ते ज्या होणारे जखमा असतात ते मिनिमम राहतात आणि होणारी कॉम्प्लिकेशन पण आपण टाळू शकतो. तरी या ग्रामीण भागामध्ये एक अद्ययावत रुग्णालय दिवसेंदिवस पुढे येत आहे, तरी आपण सर्वांनी याचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती. नमस्कार, मी डॉक्टर जडगे, रुपेश जडगे, कराडहून आलो. कराडमध्ये माझं चक्रुपा हाडांची हॉस्पिटल म्हणून कॉटेज हॉस्पिटलच्या समोर हॉस्पिटल आहे. या हॉस्पिटलसाठी म्हसवडमध्ये आम्ही नी रिप्लेसमेंटसाठी आत्ता इथं आलो होतो. त्यावेळेला भूलतज्ञ डॉक्टर माया कमलाकर आमच्याबरोबर आहेत आणि डॉक्टर नागेश नाईक यांनी त्यात ऑपरेशन केलं होतं, तिथेही माझ्याबरोबर आहेत. आम्ही सगळ्यांनी मिळून हे ऑपरेशन यशस्वी केलं. बाबा, तुमचं नाव काय? छगन शंकर चव्हाण. बरं, आता तुम्ही म्हसवडच्या साबळे हॉस्पिटलमध्ये आला, धन्वंतरी हॉस्पिटल. साबळे डॉक्टरांनी जे साबळे डॉक्टर काय केलं? काय तरी पेशंटला समजा तपासणी करून हां ते गुडघ्याचा निर्णय घेतला हां आणि त्याने आम्हाला सहकार्य केलं. काय होतं गुडघ्याला, काय झालं होतं? गुडघ्याची हीच घासून गुडघाच पाक झिजून गेलेला होता ना. हां, पूर्ण सांधाच बदलला. हां, पूर्ण सांधा दुखत होता. पूर्ण सांधा दुखत होता. बरं, आता हे ट्रीटमेंट तुम्ही या ठिकाणी घेतली, या अगोदर कुठं गेलता? जयसिंगपूर, पुणे, पंढरपूर, सोलापूर, कुर्डवाडी, पुन्हा मिरज. ओके. आणि आता या ग्रामीण भागात म्हसवडला तुम्ही आला. हो. बरं, काय वाटतंय तुम्हाला? ह्या तुमचे हे किती गेले, खर्च किती झाला? खर्च कमीत कमी झाला आमचा. ह्याच्या आधी आम्हाला एवढा कमी कुणीच सांगितला नव्हता. बरं,
ओके डॉक्टर साहेबांनी सहकार्य भरपूर केलं आम्हाला. चांगलं केलं. ओके. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.